जय जय रघुवीर समर्थ. श्रीमत दासबोध दशक 18वा बहुजीनसी समास दुसरा सर्वज्ञ संघ निरूपण नाम हा अत्यंत व्यावहारिक आणि आध्यात्मिक दृष्टीने महत्त्वाचा समास आहे. समर्थ रामदास स्वामींनी यात जाणता पुरुष आणि परमेश्वर जो सर्वज्ञ आहे याच्या संगतीचे महत्त्व केले आहे. या समासाचा संपूर्ण गर्भितार्थ खालील मुद्द्याच्या आधारे समजून घेता येईल. मुद्दा क्रमांक 1 अज्ञानाचा त्याग आणि जाणतेपणाचा अंगीकार. समासाच्या सुरुवातीलाच समर्थ म्हणतात की जे अज्ञानात झाले ते सोडून द्या. आता इथून पुढे आयुष्य जाणीवपूर्वक आणि सावधपणे जगले पाहिजे. जीवनात प्रगती करण्यासाठी स्वतःच्या अज्ञानाचा स्वीकार करून जाणत्या माणसाच्या मार्गदर्शनाखाली राहणे आवश्यक आहे. मुद्दा क्रमांक 2 जाणता पुरुष. प्रगतीचा आधारस्तंभ. समर्थांनी या समासात जाणत्या शब्दाचा वापर करून मोठ्या खुबीने केला आहे. तो केवळ आध्यात्मिक गुरु नाही तर तो प्रत्येक क्षेत्रातील तज्ज्ञ आहे. कला आणि कौशल्य, लिहिणे, वाचणे, गाणे, बजावणे, पोहणे, तालीम करणे यासारख्या लौकिक कला शिकण्यासाठी त्या विषयातील जाणत्या माणसाची संगत धरावी. व्यवहार आणि राजकारण. धूर्तपणा, राजकारण, लोकाची मनी कशी राखावीत, कठीण प्रसंगातून मार्ग कसा काढावा हे सर्व जाणत्याच्या अनुभवातून शिकावे. गुणग्रहण. जाणत्याची तीक्ष्ण बुद्धी, त्याची सहनशीलता आणि औदार्य हे गुण आपल्या अंगी बाणवण्याचा प्रयत्न करावा. मुद्दा क्रमांक 4 सूक्ष्म निरीक्षण आणि अभ्यास. केवळ जाणत्याच्या सोबत राहून उपयोग नाही तर त्याच्या कृतीचे आणि विचाराचे, बोलण्याचे सूक्ष्म निरीक्षण करावे असे समर्थ म्हणतात. तो न काय बोलता काय सुचवतो, त्याचा तर्क काय आहे, त्याच्या स्फूर्तीचे तरंग कसे आहेत हे सर्व अभ्यासावे. थोडक्यात जाणत्याच्या सहवासात राहून आपली बुद्धी तीक्ष्ण करावी. मुद्दा क्रमांक 4 साधनेचा मार्ग. जाणत्याच्या संगतीने भक्ती कशी करावी, वैराग्य कसे असावे, अध्यात्मविवेक कसा जागृत ठेवावा याचे शिक्षण मिळते. समर्थ सांगतात की जाणत्याचे पथ्य पाळावे म्हणजे त्याने सांगितलेल्या नियमाचे काटेकोर पालन करावे तरच प्रगती साध्य होते. मुद्दा क्रमांक 5 अंतरात्मा आणि परमेश्वर खरा सर्वज्ञ. समासाच्या उत्तरार्धात समर्थ जाणता या शब्दाचा व्यापक अर्थ सांगतात. खरा जाणता म्हणजे अंतरात्मा किंवा परमेश्वर. ज्याप्रमाणे आपण देहधारी जाणत्या पुरुषाची संगत धरतो तसेच अखंडपणे त्या परमेश्वराचे ध्यान धरावे. परमेश्वर दिसत नसला तरी विवेकाने त्याचा अनुभव घेता येतो. जो त्याचे ध्यान धरतो त्याला तो कृपाळेपणे दर्शन देतो. मुद्दा क्रमांक 6 उपासनेचे फळ. हा समासाचा शेवट अत्यंत गोड आहे. समर्थ म्हणतात की उपासनेच्या शेवटी देव आणि भक्त याची अखंड भेट होते. भक्त संसाराच्या बंधनातून मुक्त होतो आणि तो केवळ शब्दाचा खेळ नसून अनुभवाचा भाग आहे. जय जय रघुवीर समर्थ.